नमस्कार मंडळी. तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी पापलेट करी आणि त्यासाठी आपण पापलेट घेतले आहेत आणि लागणारं साहित्य आहे हळद, काश्मीरी लाल मिरची पावडर, मालवणी मसाला, मीठ, धना जिरा पावडर, आलं लसूण, त्रिफळा घेतलीत मी 4-5, कोकम, 2 टोमॅटो, 2 कांदे, लाल बेडगी मिरची आहेत आम्ही पाण्यात भिजत घातलेले अर्धा तास, ओलं नारळ जे खिसून घेतलेलं आहे. फिशला आपण थोडंसं मॅरिनेट करून घेऊया. लिंबू किंवा कोकमचं पाणी टाकणार आहोत आपण, थोडीशी हळद, मीठ हे लावून आपण बाकीचा मसाला तयार करेपर्यंत आपण मॅरिनेट करून ठेवूया. तर मंडळी आपण कांदा, टोमॅटो, सर्व सुखे मसाले मी तुम्हाला एक एक करून दाखवते. सगळे वाटून घालून घ्यायचे, एकदम स्मूथ पेस्ट करायचे. हे बघा सगळं मसाल्याच्या भांड्यात टाकून घ्यायचं. तिखट तुमच्या चवीनुसार घ्यायचंय. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, खूप छान लागते ग्रेव्ही. कोकम आणि त्रिफळ सोडून सगळं टाकायचं. हे बघा फ्रेंड्स, अशी पेस्ट करून घ्यायची आहे बारीक. आपण बनवून घेऊया पापलेट करी. आपण 3 पळ्या तेल टाकून घ्यायचं आहे. तेल जास्त टाकायचं कारण जेव्हा आपण मसाला परतणार त्याच्यामध्ये तेल सुटलं पाहिजे छान. तेल तापल्यावर त्याच्यामध्ये आपण टाकायचे त्रिफळ किंवा बारीक केलेला मसाला. मसाला खूप छान परतून घ्यायचा. तेल सुटेपर्यंत मसाला परतायचा कारण आपण कांदा, टोमॅटो, खोबरं सगळं कच्चं वापरलेलं आहे. आपली ग्रेव्ही छान शिजली आहे. आता आपण पापलेटचे तुकडे टाकून घेऊया. आता आपण झाकण देऊन एक 7 ते 8 मिनिटं शिजून घेऊया. आपली कढी रेडी आहे. खूप छान असा थिकनेस पण आलेला आहे कढीला. आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया. तांदळाच्या भाकरी सोबत, भातासोबत खायला खूप छान लागते.